मित्रांनो नमस्कार. आपल्याकडे एक युनिकॉर्न आलेली आहे सर्व्हिसिंगसाठी. मित्रांनो गाडीची क्लच प्लेट गेलेली आहे. आपण भरपूर वेळेस आपल्याला असं माहीत होतं की आपल्या गाडीची क्लच प्लेट गेलेली आहे, तरी आपण गाडी चालवतो आणि धकवतो. त्याच्यामुळे आपल्या गाडीमध्ये काय नुकसान होतं थोडक्यात सांगतो मित्रांनो. आपल्या गाडीची क्लच प्लेट गेल्यानंतर आपण जर क्लच प्लेट न टाकता आपण जर ती तशीच चालवली आणि नंतर आपण क्लच प्लेट बदलली तर आपला थोडक्यात होणारा मेंटेनन्स ते किती वाढतंय थोडक्यात दाखवतो. मित्रांनो युनिकॉर्न आहे. गाडीचं किलोमीटर झालंय 64,000 आणि गाडीची क्लच प्लेट गेली. मित्रांनो गाडीची क्लच असेंबली खोलल्यानंतर लक्षात असं येतंय ही असते क्लच प्लेट. आता क्लच प्लेट खराब झाली असती आणि जर वेळेवर बदलल्या गेली असती तर आपल्याला क्लच प्लेटच चेंज करावं लागली असती. पण आता या गाडीमध्ये आपल्याला पूर्ण क्लच असेंबली चेंज करावं लागते. प्रेशर प्लेट, क्लच सेंटर, क्लच हाफ पूर्ण चेंज करावं लागतं मित्रांनो, कारण हे या ठिकाणी घासलेलं आहे. आता क्लच प्लेट टाकून सुद्धा या गाडीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारा नाहीये, जे की याची कॉस्ट आपली डबल वाढून जाते मित्रांनो. म्हणून आपल्या गाडीमध्ये ज्यावेळेस क्लच प्लेट जाते त्यावेळेस ती जर वेळेवर चेंज झाली तर आपला खूप सारा मेंटेनन्सचा पैसे वाचते, खूप सारी गाडीची कॉस्ट वाचते. आपल्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा. या गाडीमध्ये आपण आता क्लच असेंबली, एअर फिल्टर सर्व फुल सर्व्हिसिंग करणार आहे. आणि गाडी आली आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर इथून स्पेशल सर्व्हिसिंगसाठी. आपल्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम असेल BS6, BS4, BS3 सगळ्या गाड्यांचे कामं होता, ओरिजिनल स्पेअर पार्ट्स मध्ये होता. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा व आपली बुकिंग रजिस्टर करा.